एक मंत्री स्वतःच्या मर्जीनं काम होत नाही म्हणून, भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून 4 सचिवांच्या बदल्या करतो, 2 आयुक्तांच्या बदल्या करतो. बदल्यांचा अधिकार मंत्र्यांना थोडी असतो. त्यावेळच्या सीएम कडे होता. आणि एवढा प्रेशरमध्ये धनंजयच्या येऊन सरकार चालत होतं का? इतका त्यांचा दबाव होता का? आणि भ्रष्टाचाराची मोकळीक दिली होती का? जा तू जेवढं खायचं तेवढं खा, तू म्हणशील ते करू, अशी काही पद्धत होती. मग आता हा विषय जो आहे ना, भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे. त्याला मंत्री पदावरून लवकरात लवकर काढलं तरच सरकारची इज्जत इब्रत राहील, नाहीतर आहे तेही घालून बसतील. आणि हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांचं सरकार आहे, फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचं सरकार, असा मेसेज जाईल. यांना थोडं तरी कळायला पाहिजेत की एकावर किती किती प्रकारचे आरोप झालेत. पहिल्यांदा जे आरोप झाले त्यावेळेस इतके घाणेरडे आरोप झालेत, त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आरोप झालेत, मी काय त्यावर बोलणार नाही. नंतर हे भ्रष्टाचाराचे आरोप, मग त्यांचे सहकारी खुनामध्ये सापडतात आणि तो मंत्री तरी त्या पदावर कायम राहतो. म्हणजे सरकारला, मला वाटतं की सरकार हे बेशरमाचं झाड झालं आहे असं म्हणायला हरकत नाही.